नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व परीक्षार्थी MPSC, तलाठी, पोलीस, बँक, रेल्वे यासारख्या अशा विविध परीक्षाकरिता आमचे लेट्स लर्न या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आमचे लेट्स लर्न चॅनेलवरील व्हिडिओ आपणास कसे वाटतात? आपल्या कमेंट जरूर शेअर करा. सर्व परीक्षार्थींना आपल्या उज्ज्वल यशासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, रस्त्यावर वेगाची मर्यादा असते, बँकेमध्ये पैशाची मर्यादा असते, इमारत बांधताना उंचीची मर्यादा असते, परीक्षेत वेळेची मर्यादा असते, परंतु चांगले विचार करायला, ऐकायला कोणतीही मर्यादा नसते. म्हणूनच सकारात्मक विचारांची उंची वाढवा आणि निश्चित ध्येय गाठा. किसी शायर ने खूब कहा है, खुद ही को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे, बता तेरी रज़ा क्या है. खुद को इतना बुलंद करो, इतनी मेहनत करो कि किस्मत लिखने वाला खुदा या भगवान खुद आकर तुमसे पूछे कि बता तेरी रज़ा क्या है. मतलब तुझे क्या चाहिए. तो इस तरह हम अपनी मेहनत से स्पर्धा परीक्षा के माध्यम से अपनी किस्मत लिख सकते हैं. लेट्स लर्न चॅनल के माध्यम से आप हमसे जुड़े रहिए. तर पाहत राहा, ऐकत राहा आमच्या लेट्स लर्न चॅनलवरील विविध विषयावरील शैक्षणिक व्हिडिओ. आपला जास्त वेळ न घेता तर पाहणार आहोत लेट्स लर्न या चॅनलवर इतिहास प्रश्नसंच मालिका 8. प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. सन 1872च्या नागरी विवाह कायद्याद्वारे विवाहप्रसंगी मुलीचे व मुलाचे वय कमीत कमी किती वर्षे ठरविण्यात आले? यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 18 व 21, पर्याय क्रमांक 2 14 व 18, पर्याय क्रमांक 3 15 व 18 आणि पर्याय क्रमांक 4 18 व 18. तर प्रश्न क्रमांक 1 चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 14 व 18. 1872च्या नागरी विवाह कायद्याद्वारे विवाह प्रसंगी मुलीचे व मुलाचे वय कमीत कमी 14 वर्ष व 18 वर्ष म्हणजेच मुलीचे वय 14 वर्ष असावे आणि मुलाचे वय 18 वर्ष असावे असे ठरविण्यात आले होते. त्याचप्रमाणे या कायद्याद्वारे बहुपत्नीत्वाची प्रथा समाप्त करण्यात आली. पण हा कायदा हिंदू, मुसलमान व इतर संप्रदायांवर लागू नसल्याने त्याचा फारसा प्रभाव पडला नाही. त्यानंतर पारशी सुधारक B.M. मलबारी यांच्या प्रयत्नामुळे 1891मध्ये संमती वयाचा कायदा पारित करण्यात आला, ज्यात 12 वर्षाखालील मुलीचा विवाह बेकायदेशीर ठरविण्यात आला. त्यानंतर 1930च्या प्रसिद्ध शारदा कायद्यानुसार विवाहासाठी मुलीचे वय कमीत कमी 14 आणि मुलाचे वय कमीत कमी 18 वर्ष निश्चित करण्यात आले. तर लक्षात घ्या, जो शारदा कायदा आहे त्यानुसार देखील मुलीचे व मुलाचे वय 14 व 18 करण्यात आले. त्याचबरोबर 1872चा नागरी विवाह कायद्याद्वारे देखील मुलीचे व मुलाचे वय 14 व 18 वर्ष निश्चित करण्यात आलेले होते. तर आपण वळूया आता लगेचच पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी 1887मध्ये टिंबटिंब स्थापना केली. यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 हिंदू महासभा, पर्याय क्रमांक 2 अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक समिती, पर्याय क्रमांक 3 भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषद आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर हा जो प्रश्न आहे, सर्वप्रथम तुमची माफी मागते की या प्रश्नामध्ये इथे अस्पृश्यता जरा चुकीचं लिहिलं गेलेलं आहे, चुकून इथं स आलेला आहे. तर हे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक समिती असं ते आहे. तर आता आपण पाहूया हा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2 जो आहे, या प्रश्न क्रमांक 2चं करेक्ट ऑप्शन कोणता आहे. तर प्रश्न क्रमांक 2चं करेक्ट आन्सर ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 3 भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषद. तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी 1887मध्ये भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषद म्हणजेच इंडियन नॅशनल सोशल कॉन्फरन्स स्थापन केली. सामाजिक प्रश्नांचे महत्त्व लक्षात घेऊन समाज सुधारणांसाठी रानडे यांनी पुढाकार घेऊन ही संस्था स्थापन केलेली होती. या परिषदेचे ते 14 वर्ष महासचिवही होते. जातीप्रथेचे उच्चाटन, आंतरजातीय विवाहास परवानगी, विवाहाच्या वयोमर्यादेत वाढ, बहुपत्नीकत्वाच्या प्रथेस आळा
विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, तथाकथित जाती बहिष्कृत लोकांच्या स्थितीत सुधारणा इत्यादी या संस्थेच्या मागण्या होत्या. तर आता वळूया आपण पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. मद्रास येथे ॲनी बेझंटद्वारे कोणती संस्था स्थापन करण्यात आली? यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 हरिजन सेवा संघ, पर्याय क्रमांक 2 हिंदू संस्था, पर्याय क्रमांक 3 महिला परिषद, पर्याय क्रमांक 4 सारथी परिषद. तर प्रश्न क्रमांक 3चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच हिंदू सभा. मद्रास येथे ॲनी बेझंटद्वारा हिंदू संस्था ही संस्था स्थापन करण्यात आलेली होती. तर आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4. तृतीय रत्न इशारा, शिवाजीचे चरित्र ही पुस्तके कोणी लिहिली? यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 2 महात्मा ज्योतिराव फुले, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक 4 लोकमान्य टिळक. तर प्रश्न क्रमांक 4चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महात्मा ज्योतिराव फुले. तर ही जी पुस्तकं आहेत तृतीय रत्न, इशारा, शिवाजीचे चरित्र ही पुस्तकं महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेली होती. त्याचबरोबर गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, शेतकऱ्याचा आसूड, धर्म, इशारा या प्रकारची अनेक पुस्तकं महात्मा फुले यांनी लिहिलेली होती. महात्मा ज्योतिराव फुले यांना 1888 मध्ये महात्मा ही उपाधी मिळालेली होती. त्यानंतर आपला पर्याय क्रमांक 1 जो आहे महात्मा गांधी त्यांची काही पुस्तके आपण पाहूया. तर महात्मा गांधी यांनी लिहिलेली ग्रंथ किंवा पुस्तके आहेत सत्याचे प्रयोग, दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रह, इंडियन होम किंवा हिंद स्वराज्य इत्यादी. त्याचबरोबर पर्याय क्रमांक 3 आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली ही काही आपण निवडक पुस्तके पाहूया. तर द प्रॉब्लेम ऑफ रुपी, द इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया, इनहेलिएशन ऑफ कास्ट, विच वे टू इमॅन्सिपेशन, पाकिस्तान और द पार्टिशन ऑफ इंडिया, रानडे गांधी अँड जिना, हू वेअर शूद्राज, स्टेट्स अँड मायनॉरिटीज, महाराष्ट्र ॲज अ लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स, द अनटचेबल्स, थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स, बुद्धा अँड हिज धम्मा, रिडल्स इन हिंदुझम. त्याचबरोबर पर्याय क्रमांक 4 आहे लोकमान्य टिळक यांनी लिहिलेली काही पुस्तके आपण पाहूया. तर यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये ओरायन, आर्टिक होम ऑफ द वेदाज, गीता रहस्य, टिळक पंचांग पद्धती, द हिंदू फिलॉसॉफी ऑफ लाईफ ही पुस्तके लोकमान्य टिळक यांनी लिहिलेली होती. तर आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेली जी पुस्तके आहेत तृतीय रत्न, इशारा आणि शिवाजीचे चरित्र ही पुस्तकं महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेली होती. आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. समाजातील दुर्बल वर्गाला सामाजिक न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने महात्मा फुलेंनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 सत्यशोधक समाज, पर्याय क्रमांक 2 बहिष्कृत हितकारणी सभा, पर्याय क्रमांक 3 न्यायपक्ष, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. आणि प्रश्न क्रमांक 5चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सत्यशोधक समाज. तर समाजातील दुर्बल वर्गाला सामाजिक न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाज या संस्थेची स्थापना केलेली होती. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 मध्ये केलेली होती. लक्षात घ्या मित्रांनो, 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केलेली होती. पर्याय क्रमांक 2 जो आहे बहिष्कृत हितकरणी सभा, तर या बहिष्कृत हितकरणी सभाची स्थापना जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली होती जुलै 1924 मध्ये मुंबई येथे. त्याचबरोबर तिसरा पर्याय जो आहे तो न्यायपक्ष म्हणजेच जस्टिस पार्टी, तर या पक्षाची स्थापना जी आहे ती पी त्यागराज आणि डॉक्टर TM नायर यांनी 1917 मध्ये केलेली होती. तर आपला हा जो प्रश्न क्रमांक 5 आहे त्याचे योग्य उत्तर आहे
पर्याय क्रमांक 1 सत्यशोधक समाज. वळूया लगेचच पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 6. महात्मा ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी टिंबटिंबमध्ये देण्यात आली. यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 सन 1888, पर्याय क्रमांक 2 सन 1828, पर्याय क्रमांक 3 सन 1848 आणि पर्याय क्रमांक 4 सन 1873. तर या प्रश्नाचं प्रश्न क्रमांक 6चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1888. जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित ऐकत असाल तर तुमच्या लक्षात आले असेल प्रश्न क्रमांक 4 मध्ये मी म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले जे आहेत यांना जी महात्मा ही पदवी दिली ती कधी देण्यात आली याबद्दल मी उल्लेख केलेला होता. तर 1888 मध्ये त्यांना ही पदवी देण्यात आलेली होती. तर वळूया आपण पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 7. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. पुणे करार कोणादरम्यान झाला होता. यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 रॅमसे मॅकडोनाल्ड व डॉक्टर आंबेडकर, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर आंबेडकर व महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधी व ब्रिटिश सरकार आणि पर्याय क्रमांक 4 लोकमान्य टिळक व डॉक्टर आंबेडकर. तर प्रश्न क्रमांक 7चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर आंबेडकर व महात्मा गांधी. 1930 मध्ये आंबेडकरांनी देशाच्या राजकारणात प्रवेश केला. अस्पृश्यांसाठी त्यांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. लंडनला झालेल्या गोलमेज परिषदांमध्ये म्हणजेच 1930 ते 1932 या दरम्यान झालेल्या गोलमेज परिषदांमध्ये अस्पृश्याचे प्रतिनिधी म्हणून आंबेडकर आमंत्रित होते. 17 ऑगस्ट 1932च्या जातीय निवाड्यात ब्रिटिश प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्डने दलितांना स्वतंत्र मतदारसंघ दिले, पण त्यामुळे दुःखी होऊन त्याविरुद्ध महात्मा गांधींनी आमरण उपोषण सुरू केले. अखेर आंबेडकरांनी गांधींची भेट घेऊन एक समझोता केला आणि तोच समझोता पुणे करार म्हणून प्रसिद्ध आहे. हा पुणे करार झालेला होता 24 सप्टेंबर 1932 मध्ये. या समझोत्यानुसार मतदारसंघात दलितांना काही जागा ठरवून देण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे प्रश्न क्रमांक 7 जो आहे पुणे करार कोणादरम्यान झाला होता तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर आंबेडकर व महात्मा गांधी. वळूया आपण पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 8. मंडल आयोगाचे अध्यक्ष कोण होते. यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 काकासाहेब कालेलकर, पर्याय क्रमांक 2 BP मंडल, पर्याय क्रमांक 3 विश्वनाथ प्रताप सिंह, पर्याय क्रमांक 4 आनंद मोहन बोस. तर प्रश्न क्रमांक 8चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 BP मंडल. तर हे जे उत्तर आहे हे आहे आणि त्याचबरोबर आपण थोडीशी मंडल आयोगाच्या आधीची थोडीशी पार्श्वभूमी समजून घेऊया. 1953 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नियुक्त केला. आयोगाला खालील गोष्टींवर विचार करावयाचा होता. तर 1 नंबर जो आहे ते एखाद्या विशिष्ट वर्गाला किंवा जनसमूहाला मागासलेला वर्ग ठरविण्यासाठी कसोटी निश्चित करणे. 2 संपूर्ण भारतातील मागासलेल्या जमातींची यादी तयार करणे. 3 मागासलेल्या जाती जमातींसमोर अडचणींची माहिती घेणे आणि त्यांच्या उन्नतीसाठी त्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने सूचना करणे. कालेलकर आयोगाने आपला अहवाल 1955 मध्ये सरकारला सादर केला होता. आयोगाचा अहवाल अतिशय विस्तृत पण अस्पष्ट आहे असे म्हणून सरकारने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. मागासलेल्या वर्गाच्या तक्रारींची पडताळणी करण्यासाठी दुसरा आयोग नियुक्त करण्यात आला. या दुसऱ्या आयोगाचे अध्यक्ष BP मंडल होते आणि म्हणूनच या आयोगाला मंडल आयोग असे नाव पडले. मंडल आयोगाने आपला अहवाल सरकारला ऑगस्ट 1980 मध्ये दिला. त्यात अशी सूचना केलेली होती की मागासलेल्या वर्गांना संरक्षण दिले जावे. आयोगाने 450 मागासलेल्या जातींची माहिती दिलेली होती ज्यांच्या
देशांच्या एकूण लोकसंख्येतील प्रमाण हे 52% इतके होते. आयोगाची अशी सूचना होती की अनुसूचित जाती व जमातीसाठी सरकारी नोकरीत व शिक्षण संस्थांमध्ये असलेल्या 22.5 राखीव जागांव्यतिरिक्त आणखीन 27% आरक्षण दिले जावे. तर ही होती मंडल आयोगाबद्दल काही एक्स्ट्रा माहिती. आणि हा जो प्रश्न होता आपला प्रश्न क्रमांक 8, त्याचं योग्य उत्तर आहे BP मंडल. आणि त्याच्यामुळेच आयोगाचं नाव मंडल आयोग असं पडलेलं होतं. वळूया आपण पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 9. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा उदय कोणत्या वर्षी झाला? यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 सन 1905, पर्याय क्रमांक 2 सन 1919, पर्याय क्रमांक 3 सन 1890 आणि पर्याय क्रमांक 4 सन 1885. तर प्रश्न क्रमांक 9 याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1885. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा उदय जो आहे तो 1885 मध्ये झालेला होता. आणि ही जी राष्ट्रीय चळवळ आहे 1885 पासून भारताच्या इतिहासात एक नवे युग सुरू झाले होते. कारण त्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा उदय त्याच वर्षी झालेला होता. या राष्ट्रीय चळवळीच्या 3 प्रमुख अवस्था प्रामुख्याने दिसून येतात. 1885 ते 1905 मधील पहिल्या अवस्थेत काँग्रेसचे ध्येय काहीसे अस्पष्ट, अंधुक व संदिग्ध होते. ही चळवळ सुशिक्षित मध्यमवर्गीय बुद्धिजीव वर्गापुरतीच सीमित होती आणि हा वर्ग पाश्चात्य उदारमतवादी आणि जहाल विचारसरणीतून प्रेरणा घेत होता. दुसऱ्या अवस्थेत म्हणजेच 1905 पासून 1919 पर्यंत, लक्षात घ्या, पहिली अवस्था 1885 ते 1905, दुसरी अवस्था 1905 ते 1919. काँग्रेस हे दुसऱ्या अवस्थेमध्ये काँग्रेस प्रौढ बनले होते. तिचा उद्देश व कार्यक्षेत्र अधिक व्यापक बनले. काँग्रेस या काळात जनतेच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक सर्वांगीण उन्नतीसाठी प्रयत्नशील होती. राजकीय दृष्टीने पूर्ण स्वराज्य हे ध्येय होते. काही जहालवादी गटांनी पाश्चात्य साम्राज्यवाद समाप्त करण्यासाठी पाश्चात्य पद्धतीच्या क्रांती मार्गाचा अवलंब केला. तिसरी आणि शेवटची अवस्था म्हणजे 1919 ते 1947 म्हणजे स्वातंत्र्य मिळेपर्यंतची. आणि या कालखंडात काँग्रेसने पूर्ण स्वराज्य मिळवण्यासाठी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली खास भारतीय शैलीची अहिंसात्मक असहकार चळवळ सुरू केलेली होती. तर काँग्रेसचा जो उदय होता तो 1885 मध्ये झालेला होता. वळूया आपण पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. इंडियन लीग ही संस्था कोणी स्थापन केली? यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 आनंद मोहन बोस, पर्याय क्रमांक 2 सुरेंद्रनाथ बॅनर्जी, पर्याय क्रमांक 3 बाबू शिरीष कुमार घोष आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 10चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बाबू शिरीष कुमार घोष. तर इंडियन लीग ही संस्था बाबू शिरीष कुमार घोष यांनी स्थापन केलेली होती. पुन्हा एकदा इथे जरा स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. शिशिर कुमार आहे, ॲक्च्युली शिरीष कुमार मी बोललेले होते. शिशिर कुमार घोष म्हणजे बाबू शिशिर कुमार घोष यांनी इंडियन लीग ही संस्था स्थापन केलेली होती. मित्रांनो, तुम्हाला जर आमचे हे व्हिडिओ आवडत असतील, याचा तुम्हाला तुमच्या अभ्यासात काही उपयोग होत असेल तर प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रांना, तुमच्या रिलेटिव्जला शेअर करा. आणि तुमचे काही सजेशन्स असतील किंवा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून कळवा. तर पुन्हा आपण लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत भरपूर अभ्यास करा आणि पोस्ट काढा लवकरात लवकर. तर थँक्यू.